याला म्हणतात पायरॉन. त्याच्या मागे काही रचना असते. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की केतू ध्वजाकार आहे म्हणून त्याच्यावर ध्वज दिलेला आहे. हे 9 आहेत, 9 प्लॅनेट्स. त्याच्या मागे बघितलं तर त्याच्या खाली आणखीन छोटे छोटे चिप्स आहेत ज्या तुम्ही परवा नेल्या त्या 81. आणि कॉपर म्हणजे अर्थ अट्रॅक्ट करतं. इथे एक स्क्रू लावायचा, ह्याच्या इथे एक छान हळकुंड घ्यायचं, ते चिकटवायचं आणि तुमच्या घराच्या वायव्य दिशेला ह्याला ठेवायचं आणि नुसतं चार्ज करायचं. केतू या ग्रहाचे फायदे माझ्या आणि माझ्या सर्व कुटुंबियांना रोज अधिक अधिक होत आहे. इतकं छान हळू बोलायचं तर ते व्यवस्थित तिथे लावा. तुम्हाला कधीही घरात कटकटी होणार नाहीत, लिगल अडचणी येणार नाहीत, परस्परांमधले संबंध कधी बिघडणार नाहीत. हेही महत्वाचं आहे. हल्ली खूप महत्वाचं आहे. आणि आजारपणामध्ये सर्जरी तुमच्या घरात कधीही होणार नाही. हे केतूचं महत्व आहे. आणि इकडे त्याला चांगली ऊर्जा अट्रॅक्ट करण्यासाठी गोल्ड प्लेटेड हे दिलेलं आहे की ज्याच्यामुळे तुमच्याकडे चांगलं. इथे चिकटवून टाकायचं, इथे कोंड चिकटवून टाकायचं, सेलोटेप पूर्ण लावून टाका ट्रान्सपरंट, झालं काम. लेकुरवाळा लावा, बस. किती सिंपल आहे आणि त्याचं काम किती महान आहे. मी तर लोकांना सांगतो की दिवाळीमध्ये अशा गिफ्ट द्या, लक्षात राहतो. दिवाळीला ह्या गिफ्ट द्या ना, दुसऱ्या कशाला हव्यात तुम्हाला. हा केतू आहे, केतू ध्वजाकार. हे फार महत्वाचं. ध्वज म्हणजे काय, तुम्हाला तो कायम विजयी ठेवतो. तुमचं स्वतःचं घर आहे, वायव्येला एक बांबू घ्या आणि वरती केतू ध्वजाने लावा. तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल लक्ष्मी. कंटिन्युअस व्यवसाय कंटिन्युअस वाढत राहील तुमचा. ऑफिसला वायव्येला मोठा एक हे करा, बांबूची काडी घ्या आणि एक छान केशरी ध्वज लावा. हा केतू होतो तुमचा तिथे. हे सिंपल टेक्निक्स आहेत बघा. केतवे नमो, केतवे नमो, केतवे नमः.